युग रडायचं नाटक का करत होता ते तर मी सांगतेच, पण त्याआधी सकाळी उठल्या उठल्या आजकाल खूप नाटकं करायची असतात. मस्त हाताची घडी घालून स्टाईल मारत होता. त्यानंतर माझ्यासोबत छान छान फोटोज काढले आणि आज मला जायचं होतं ऑफिसला. तर मी मस्त रेडी झाली होती. इकडे बाबाचं आणि युगचं मस्त थालीपीठ आणि दही खाण्याचं काम सुरू होतं आणि इथे आईंनी व्हिडिओ कॉल केलेला. त्याचा हेअरकट झाल्यानंतर तर जावळ काढल्यानंतर युगचा हा तिसरा हेअरकट होता. याआधी तो थोडंसं रडलेला, पण आता तो बिलकुलही रडला नाही, मस्त मजा करत होता. त्याचा देखील व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला आहे. आणि घरी येऊन बघते तर काय, आईंनी इथे माझ्यासाठी आणि युगसाठी लाडू करायला घेतले होते. माझ्या प्रेग्नेन्सीमध्ये, डिलिव्हरीमध्ये मी आईंच्या हातचं खूप मस्त मस्त खाल्लं आहे आणि त्याच्यामुळेच युग असं छान हॅप्पी बाळ आहे, कारण त्याने खूप छान छान गोष्टी खाल्ल्या आहेत आईंच्या हातच्या. आणि इथे युगसाठी बनली होती तुपाची बर्फी, खारीक खोबरं, ड्रायफ्रूट्स, गूळ थोडासाच टाकला होता आणि खजूर आईंनी टाकलं होतं. आणि माझ्यासाठी पीठ, डाळीचं पीठ टाकून उडदाच्या डाळीचं त्याचे लाडू आईंनी माझ्यासाठी बनवले होते. आणि हे स्पेशली फक्त माझ्यासाठी आणि युगसाठी होते, कारण घरात गोड फक्त आम्ही दोघं खातो आणि अंगारकी चतुर्थी होती म्हणून इथे मोदकही करायचे होते. तसं तर मला आईंना मदत करायचा चान्स मिळत नाही ऑफिसच्या कामामुळे, पण आज माझं काम लवकर आवरलं होतं, त्यामुळे आम्ही दोघींनी मिळून ते मोदक बनवले छानसे. युग देखील तिथे आम्हाला मदत करत होता. मग आम्ही सगळ्यांनी मिळून छानशी आरती केली. आणि इथे युग रडत होता कारण त्याला फीड हवं होतं. तर दिवसाचं युगचं फीड बंद झालं आहे, पण रात्रीचं अजूनही कंटिन्यू आहे. का कसं ते मी एखाद्या व्हिडिओमध्ये शेअर करेलच. आणि हा रोहितचा पहिला आणि शेवटचा लाडू होता. त्यानंतर आजकाल युग एवढा नाटकी झाला आहे की पाय चोळ, पोट चोळ असं आम्हाला सांगतो झोपताना. आणि छान असा दिवसाचा शेवट झाला. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.